चला तर मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे माझ्या घरी एकदम झणझणीत तरीवाली वजडी. त्याच्यासाठी मी वजडी एकदम छान धुवून घेतलेली आहे, एकदम स्वच्छ. कुकरमध्ये तेल टाकून चांगलं गरम झाल्यानंतर एक कांदा टाकलेला आहे आणि चांगला त्याला भाजून घेतलेला आहे. कांदा भाजल्यानंतर 1 चमचा टाकायचा आहे अद्रक लसूणची पेस्ट. ह्याला पण चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि मग नंतर टाकायचं आहे ह्याच्यामध्ये 1 टमाटर. लाल चांगलं टमाटर मी बारीक कट करून घेतलेलं आहे. ह्याला पण चांगलं भाजून घ्यायचं आहे. हे भाजल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ. ह्याला चांगलं परत भाजून घ्यायचं आहे आणि 1 मुठ्ठी मी घेतलेली आहे कोथिंबीर, चांगली स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून परत ह्याला 5 मिनिटं आपण भाजून घेऊया. आणि मी 2 पद्धतीने बनवणार आहे, एक आळणी आणि एक तिखट. तर आळणी आपण हेच बनवणार आहे. आता ह्याच्यामध्ये टाकूया वजडी, चांगली धुवून आणि स्वच्छ धुतलेली वजडी टाकून ह्याला 5 मिनिटं आपण भाजून घेऊया ह्याच मसाल्यामध्ये. आणि थोडंसं ह्याचा कलर चेंज झाल्यानंतर टाकायचं आहे ह्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी. तुमच्या हिशोबाने तुम्ही पाणी टाकू शकता. तुम्हाला जास्त आळणी काढायचं असेल तर तुम्ही पाणी कमी जास्तही करू शकता. तर आपण आता ह्याला झाकण लावून घेऊया आणि 5 शिट्ट्या येईपर्यंत मस्त ह्याला शिजवून घेऊया. एकदम नरम आपल्याला पाहिजे. काळ्या तिखटाचा मसाला बनवूया आपण. थोडंसं मी तेल टाकलेलं आहे, म्हणजे 1 चमचा मी तेल टाकून ह्याला चांगलं गरम होईपर्यंत थोडेसे टाकलेले आहेत गरम मसाला. त्याच्यामध्ये दालचिनी आहे, ते दगडी फूल आणि 2-3 हिरव्या इलायची. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अजून पण मसाले यूज करू शकता. तर चांगले मसाले भाजून घेतलेले आहेत. ह्याला मी आता काढून ठेवते मी बाजूला. आणि ह्याच्यामध्येच मी टाकणार आहे मस्त बारीक केलेलं सुकं खोबरं. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ओलं नारळ पण यूज करू शकता. तर बघा, नारळ एकदम आपल्याला चांगलं खुसखुशीत भाजून घ्यायचं आहे, एकदम लाल होईपर्यंत. ह्या पद्धतीने अगर आपण सुकं खोबरं भाजलं ना, तेवढंच आपली भाजीला रंग खूप छान येईल. तर बघा, ह्या पद्धतीने मी सुकं खोबरं भाजून साईडला ठेवलेलं आहे आणि आपली वजडी पण मस्त शिजलेली आहे. आता मी ह्याच्यातून 1 वाटी काढून ठेवणार आहे, म्हणजे ही आळणी वजडी आपली तयार झालेली आहे. आणि मसाला वाटून घेऊया. आता मिक्सर जारमध्ये मी भाजलेला खोबरं टाकलेलं आहे आणि गरम मसाला जो आपण भाजलेला आहे हा पण ह्याच्यामध्येच मी टाकणार आहे. 1 मुठी चांगली धुवून स्वच्छ कोथिंबीर घेतलेली आहे. 2 मोठे चमचे कढईमध्ये तेल टाकून गरम होईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे आणि मग टाकायचं आहे ह्याच्यामध्ये जो आपण मसाला वाटून घेतलेला आहे तो. स्लो गॅसवर ह्याला मस्त भाजायचा आहे मसाला. हा 1 चमचा मी टाकलेला आहे, माझ्या आईनीच वाटलेला आहे. एकदम टेस्टी आणि छान दिसणारा घाटी मसाला. 1 चमचा धनिया पावडर, 1 चमचा मटण मसाला आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची. ह्याला स्लो गॅसवर आपल्याला मसाला खूप चांगला भाजून घ्यायचा आहे. बघा, मसाल्याचा कलर पण एकदम चेंज झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये टाकूया आपण जे आपण वजडी शिजवून घेतलेली आहे ती टाकून परत ह्याला चांगलं आपण भाजून घेऊया. आपल्याला ह्याला जास्त नाही शिजवायचं आहे, पहिलंही आपण ह्याला शिजवून घेतलेलं आहे, फक्त थोडंसं उकळवून घ्यायचं आहे. तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणीही टाकू शकता, पातळ सुकं तुमच्या हिशोबाने तुम्ही करा. आणि मी थोडंसं टाकलेलं आहे मीठ, पहिलं कमी होतं म्हणून थोडंसं मीठ टाकलेलं आहे. तर बघा, एकदम चवीला छान आपली घाटी पद्धतीने वजडी बनवून तयार झालेली आहे. किती छान त्याच्यावर तरी आलेली आहे. जेवढं छान दिसतं आहे तेवढंच खायला खूप चवीला लागणार आहे. हे घेतलेलं आहे 1 वाटी आळणी वजडी आणि ही एकदम छान तरीवाली घाटी पद्धतीची वजडी. चपाती घेतलेल्या आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही भाकरी पण घेऊ शकता. मस्त त्याच्यावर घेतलेला आहे कांदा, अर्धा लिंबू. कशी वाटली माझी घाटी पद्धतीची वजडी बनवून? आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा.